नमस्कार मित्रांनो, माझ्या लाईफ अँड टेक विथ पायल या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत। एक राजा जन्माला येतो जो तलवारीपेक्षा जास्त आपल्या बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकतो, जो किल्लेच नाही तर लोकांची मनही जिंकतो आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा। फोर्ट नाही, पॅलेस नाही, एका छोट्याशा किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी एक तेजस्वी बालक जन्माला येतं आणि त्याचं नाव म्हणजे शिवाजी। नाव घेताच हृदयात अभिमान आणि रक्तात स्फूर्ती येते। जिजामातेच्या संस्कारांनी शिवराय वेगळे होते। रामायण, महाभारत आणि राजकारण शिकले। शूरवीर कसे असतात, योग्य राजा कसा असतो हे लहानपणापासून शिकले। त्यांच्या मनात एकच स्वप्न होतं, ते म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं। स्वराज्याची पहिली ठिणगी 1645 अवघ्या 16व्या वर्षी एका तरुणाने पहिला किल्ला जिंकला, तोरणा किल्ला, जो इतिहासात पहिल्यांदाच हिंदू स्वराज्याचा किल्ला बनला। लोकांना कळलं, एक नेता, एक राजा तयार झालाय। शिवराय हे फक्त स्वप्न बघणारे नाही तर ते स्वप्न पूर्ण करणारे आहेत। हिंदवी स्वराज्याचा पहिला दीप प्रज्वलित झाला। अफजल खानाचा वध, रणनीती आणि शौर्याची कमाल। शिवराय फक्त पराक्रमी नव्हते तर ते हुशारही होते। अफजल खानाने शिवाजीला संपवायचं ठरवलं, पण कसं बोलावून, कटीपणे आणि ठार मारायचं। पण शिवाजी होते जे कधीच कुणाच्या धोका दिल्याने संपत नाहीत। वाघनख लपवली, खानाने मिठी मारताच एक झटका दिला आणि युद्ध संपलं। मराठ्यांनी पहिल्यांदा मोठ्या मुघल सेनापतीला ठार केलं। आग्र्याहून सुटका, इतिहासातली अद्भुत युक्ती। औरंगजेबाने शिवरायांना कैद केलं, पण ते कैदेत राहणारे नव्हते, ते तेथून सुटले आणि दिल्लीचा इतिहास बदलला। एक फळांच्या टोपलीतून बाहेर पडले। शिवरायांनी पुन्हा मराठ्यांचा झेंडा उंच केला। रायगडावर राज्याभिषेक झाला, छत्रपती जन्माला आले। 1674 तो दिवस आला ज्या दिवशी मराठ्यांचा राजा नव्हे तर ते छत्रपती झाला। रायगडावर मराठ्यांच्या इतिहासातली सुवर्णाक्षराने लिहिली गेलेली घटना आहे। आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा संदेश द्यावासा वाटतो, शिवराय संपले नाहीत, ते आजही आहेत। शिवराय गेल्यावर ते विचारात आहेत, प्रेरणेत आहेत। आजही महाराष्ट्रात जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो, जेव्हा कोणी लढायचं ठरवतं, तेव्हा प्रत्येक मराठा मनात एकच नाव येतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जय भवानी, जय शिवाजी।